आता आपण मस्तपैकी काळ्या वाटाण्याचं सांबार म्हटलं जातं इथे. काळ्या वाटाण्याची जी उसळ आपण करतो त्याला, तर त्याचं साहित्य घ्या. काळे वाटाणे उकडून घेतलेले, कांदा खोबरं भाजून वाटप केलेलं, कांदा फोडणीसाठी, टोमॅटो, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, हळद, मालवणी मसाला, तमालपत्री आणि तेल. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. तेल तापत ठेवलेलं आहे. आता सांबार करायला काय आधी घाला? पहिलं तमालपत्रीची पानं. ओके. आणि हे जे वाटण आहे याच्यात काय काय आहे? कांदा आणि खोबरं फक्त. सुकं का ओलं? कसलं पण चालतं. कसले? तुम्ही आता कसलं घेतलं? मी आता ओलंच घेतलंय. ओलं घेतलंय. फक्त वाटप सुकं केलं, पाणी न घालता. हा, त्याच्यामुळे मग तसं सुकं दिसतंय ते. कांदा परतून घेतला, त्याच्यात टोमॅटो आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं, म्हणजे कांदा टोमॅटो एक जीव होतो. हा, थोडं परतून घेऊया मग. हा, हे परतून झालंय, सुटायला लागलंय तेल बाजून. आता एक एक घालत जायचं ना. आता त्याच्यात पहिला गरम मसाला पूड. आधी गरम मसाला का हा मसाला? हा, भाजका मसाला मालवणी. अजून नाही. हा, कारण वाटण पण आपण घालतो. थोडीशी हळद आणि आता आधी वाटाणे घालायचं. पाणी पण लागेल. अत्यंत पौष्टिक असे हा काळा वाटाणा असतो. भरपूर प्रोटीन्स आहेत त्याच्यात. एक उकळी जरा आली की मग खोबरं, मसाला, कोथिंबीर, मीठ, शेवट मीठ. ओके. आधी काय हवंय? आधी खोबरं. जरा एक उकळी येऊन देत त्याला. यायला लागली ना. हा, खोबरं आणि गरम मसाल्याची पूड, ती थोडीशी, आणि कोथिंबीर. मीठ तयार झालेलं आहे. थोडं मीठ लागेल. तुम्ही वाटाणे शिजवताना नव्हतं घातलं ना? नव्हतं घातलं ना. ओके, रेडी झालेली आहे आमचं सांबार, काळ्या वाटाण्याचं सांबार. तर साहित्य कृती घ्या. काळ्या वाटाण्याचं सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून उकडलेले काळे वाटाणे, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण, कांदा, टोमॅटो, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, हळद, मालवणी मसाला, तमालपत्र आणि तेल. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मालवणी मसाला, हळद आणि उकडलेले काळे वाटाणे घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण, गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ घालून सांबार शिजवून घ्यावं.